आजचा डहाणू प्रांत कार्यालयावर हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही वन जमिनीचे गायरान, देवस्थान, वर्कर्स आणि इतर जेवढे पण वन जमिनीचे किंवा ते महसूलचे विषय आहेत याचे सर्व फॉर्म भरलेले आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली, ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली 19 आणि 20 जानेवारीला चारोटीवरून पालघरला जवळजवळ 50 ते 60 किलोमीटरचा हा पायी मोर्चा काढला होता, लॉंग मार्च काढला होता। जिल्हा कलेक्टर कार्यालयावर गेल्यानंतर आमच्या ज्या महसूल संदर्भाच्या मागण्या होत्या त्या मागण्या त्या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली, जवळजवळ 7 तास चर्चा झाली आणि त्याच्यातून फॉर्म भरण्याचा निर्णय झाला। गेल्या महिन्याभरामध्ये आज जवळजवळ 25 ते 30 हजार फॉर्म हे आम्ही आज डहाणूच्या प्रांत कार्यालयावर सुपूर्द करणार आहोत। त्यानंतर इथून हे सर्व फॉर्म पालघरच्या कलेक्टर कार्यालयात जातील आणि त्यानंतर खाली तालुक्याला येऊन त्याची अंमलबजावणी होईल। आमची भूमिका हीच आहे, गेल्या 60-70 वर्षापासून वन जमीन असेल, देवस्थान असेल, गायरान असेल, सरकारी जागा असेल, वर्कर्स असेल, सिलिंगचे असेल, ह्या ज्या जागा आहेत ह्या शेतकरी कसतोय, परंतु त्याच्या नावावर अजूनही कोणत्याही प्रकारचा सातबारा झालेला नाही। आणि डहाणू पालघर जिल्ह्यातून अनेक मोठमोठे प्रकल्प जात आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत, परंतु त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही, कारण त्यांच्या नावाने सातबारा नसल्यामुळे। आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्हा कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे की हे सर्व फॉर्म आम्ही भरलेत, जी आमच्या कब्जामध्ये जागा आहे ती आमच्या सातबारा सदरी नोंद करून द्यावी। त्याचा संघर्ष आहे, त्याची लढाई आहे। जोपर्यंत सातबारा आमच्या नावाने होत नाही तोपर्यंत हे मोर्चे, आंदोलन, संघर्ष आमच्या तीव्रपणे चालू राहतील। मागण्या मान्य होण्याचा मुद्दाच नाहीये। आम्ही मागच्या वेळेस कलेक्टर कार्यालयामध्ये आमची बैठक झाली, जी समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये बैठक झाली, त्यांनी सांगितलं तर तुम्ही फॉर्म भरून आमच्याकडे सुपूर्द करा, त्याची अंमलबजावणी आम्ही करू, अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।